नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण ग्रामर्स रूल्स मधील प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन क्रमांक 4 बघू। मागील व्हिडिओ मध्ये आपले क्वेश्चन नंबर 3 पर्यंत झालेले होते, तर लक्ष द्या। तर दिलेला क्वेश्चन आहे 7x + 3y = 15, 12y - 5x = 39। कसं सॉल्व करायचं तर बघा। सोल्यूशन 7x + 3y = 15, इक्वेशन नंबर 1। फ्रॉम इक्वेशन 1, ह्या इक्वेशन 1 मधून आपल्याला काय मिळणार? a1 ची व्हॅल्यू मिळणार, किती आहे? 7। b1 ची व्हॅल्यू किती आहे? 3 आणि c1 ची व्हॅल्यू काय आहे? 15। त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 12y - 5x = 39। आता बघा, ह्या इक्वेशन मध्ये अगोदर x चा कोएफिशियंट होता आणि इथं काय आहे? y चा कोएफिशियंट आहे, म्हणून ह्या इक्वेशनला आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल। कसं होणार? -5x अगोदर लिहायचं, 12y = 39, इक्वेशन नंबर 2। फ्रॉम इक्वेशन 2 मधून काय मिळणार? a2, x चा कोएफिशियंट काय आहे? -5, b2 y चा कोएफिशियंट 12 आणि c2 बरोबर 39। आपल्याला a1 b1 c1 ची व्हॅल्यू मिळाली, a2 b2 c2 ची व्हॅल्यू मिळाली। आता लक्ष द्या, आपल्याला d चा फॉर्म्युला माहिती आहे, काय आहे? a1 b1 a2 b2। व्हॅल्यू पुटअप करू। a1 ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 7, b1 ची व्हॅल्यू 3, a2 ची व्हॅल्यू -5 आणि b2 ची व्हॅल्यू 12। हा डिटर्मिनंट सॉल्व करू आपण। काय होणार? 7 × 12 -3 × -5। 7 × 12 84 -3 × -5 -15। 84 -15 ऍडिशन करू। 4 + 5 9, 8 + 1 9। किती मिळालं? 99। त्याच्यानंतर dx घेऊ। dx चा फॉर्म्युला काय आहे? c1 b1 c2 b2। व्हॅल्यू पुटअप करू। c1 ची व्हॅल्यू किती आहे? 15, b1 ची व्हॅल्यू किती आहे? 3, c2 ची व्हॅल्यू किती आहे? 39 आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे? 12। क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। अगोदर याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। काय होणार? 15 × 12 मायनस याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 3 × 39 15 × 12 किती मिळतो? 180 मायनस 3 × 39 काय मिळणार? 3 9 जा 27 चे 7 कॅरी 2, 3 3 जा 9 आणि 2 11। मायनस करू, किती मिळणार? 63। त्याच्यानंतर dy काढू। dy चा फॉर्म्युला काय आहे? a1 c1 a2 c2। व्हॅल्यू पुटअप करू। a1 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 7 आणि c1 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 15। a2 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? -5 आणि c2 ची व्हॅल्यू 39। क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। 7 × 39 मायनस 15 × -5। यांचे मल्टिप्लिकेशन केल्यावर किती मिळतो? 273
मायनस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळणार -75 273 मायनस मायनस प्लस 75 ऍडिशन करू यांची ऍडिशन किती मिळतो 348 त्याच्यानंतर बाय क्रॅमर्स रूल क्रॅमर्स रूल काय म्हणते x इक्वल टू dx अपॉन डी dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 63 डी ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 99 3 ने डिवाइड करू 3 2 जा 6 3 1 जा 3 3 3 जा 9 3 3 जा 9 पुन्हा 3 ने मल्टिपल करू 3 7 जा 21 3 11 जा 33 x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 7/11 सिमिलरली y ची व्हॅल्यू काढू y बरोबर काय आहे फॉर्म्युला dy अपॉन d dy ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 348 अपॉन d ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 99 3 ने डिवाइड करू 3 1 जा 3 3 1 जा 3 3 6 जा 8 3 3 जा 9 3 3 जा 9 किती मिळाली आपल्याला y ची व्हॅल्यू 116 अपॉन 33 लास्ट ला लिहायचं the solution is x, y बरोबर किती मिळाली x ची व्हॅल्यू 7/11 आणि y ची व्हॅल्यू 116 अपॉन 33 दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर राईट डाऊन आता दिलेला हा शेवटचा क्वेश्चन आहे बघा हा क्वेश्चन थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे तर कसं सॉल्व करायचं ह्या क्वेश्चनला तर लक्ष द्या आतापर्यंत आपण क्रॅमर्स रूल सॉल्व केलं तर डायरेक्ट आपल्याला 2 इक्वेशन देऊन होते परंतु इथं बघा 3 इक्वेशन दिलेले आहे इक्वल टू च्या साइन मध्ये तर कसं केलं पाहिजे तर लक्ष द्या काय करायचं सोल्युशन मध्ये x प्लस y मायनस 8 अपॉन 2 इक्वल टू हा इक्वेशन घ्या 3x मायनस y अपॉन 4 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काय होणार 4 इंटू x प्लस y मायनस 8 आणि 2 इंटू 3x मायनस y 2 ला इकडे अपॉन मध्ये आणा काय होणार 4 अपॉन 2 x प्लस y मायनस 8 2 इकडे गेले काय राहिलेलं आहे 3x मायनस y डिवाइड केलं तर काय होणार 2 2 जा 4 2 इंटू x प्लस y मायनस 8 इक्वल टू 3x मायनस y 2 इंटू x 2x प्लस 2 इंटू y 2y मायनस 2 जा 16 इक्वल टू 3x मायनस y आता 3x मायनस y याची टीच प्लस 2x इकडे गेल्यानंतर मायनस 2x प्लस 2y इकडे गेल्यानंतर मायनस 2y मायनस 16 इकडे गेल्यानंतर प्लस 16 इक्वल टू 0 3x मायनस 2x x राहणार मायनस y मायनस 2y मायनस 3y आणि प्लस 16 इकडे गेल्यानंतर मायनस 16 याला इक्वेशन नंबर 1 द्या फ्रॉम इक्वेशन 1 यातून आपल्याला काय मिळणार a1 ची व्हॅल्यू मिळणार a1 म्हणजे x चा कोएफिशियंट किती आहे 1 b1 म्हणजे y चा कोएफिशियंट किती आहे -3 आणि c1 मीन्स कॉन्स्टंट नंबर -60 आता बघा आपण सुरुवातीला हा इक्वेशन बरोबर हा इक्वेशन घेतलं आता काय करायचं हा इक्वेशन बरोबर हा इक्वेशन घेऊ नाउ काय होणार x प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 इक्वल टू 3x मायनस y अपॉन 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू काय होणार 4 इंटू
x plus 2y minus 14 equal to 3 into 3x minus y, 4 into x, 4x, 4 into 2, 8y, 4 into minus 14, minus 56 equal to 3 into 3x, 9x, 3 into y, minus 3y. 9x minus 3y as it is, plus 4x इकडे गेल्यानंतर minus 4x, plus 8y इकडे गेल्यानंतर minus 8y, आणि minus 56 इकडे गेल्यानंतर plus 56 equal to 0. 9x minus 4x, 5x, minus 3y minus 8y minus 11y, आणि प्लस 56 इकडे गेल्यानंतर मायनस 56. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. फ्रॉम इक्वेशन 2 मधून काय मिळणार आपल्याला? a2 मिळणार, x चा कोएफिशियंट 5, b2 मिळणार, y चा कोएफिशियंट -11, आणि c2 मिळणार -56. त्याच्यानंतर आपण d काढू. d चा फॉर्म्युला a1 b1 a2 b2. व्हॅल्यू पुटअप करू. a1 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला? 1, आणि b1 ची -3. 1 -3. a2 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 5, आणि b2 ची व्हॅल्यू काय मिळाली आहे? -11. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 into -11 -3 into 5. 1 into -11 -11 -3 into 5 -15, -11 plus 15, -11 plus 15 4. आपल्याला d ची व्हॅल्यू काय मिळाली? 4 मिळाली. त्याच्यानंतर आपण काय घेऊ? dx काढू. dx चा फॉर्म्युला काय आहे? c1 b1 c2 b2. व्हॅल्यू पुटअप करू. c1 ची व्हॅल्यू काय आहे? -16. b1 ची व्हॅल्यू काय आहे? -3. c2 ची व्हॅल्यू काय आहे? -56, आणि b2 ची व्हॅल्यू काय आहे? -11. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -16 into -11 -3 into -56. यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येतो? 176 -3 into -56 किती येतो? +168. वजाबाकी करू. किती येणार? 8 राहणार. त्याच्यानंतर dy काढू. dy चा फॉर्म्युला काय होणार? a1 c1 a2 c2. व्हॅल्यू पुटअप करू. a1 ची व्हॅल्यू काय आहे? 1, आणि c1 ची -16. a2 ची व्हॅल्यू काय आहे? 5, आणि c2 ची व्हॅल्यू काय आहे? -56. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 into -56 -16 into 5. 1 into -56 -56 -16 into 5 -80 -56 +80. आणि -56 + 80 24. त्याच्यानंतर बाय क्रॅमर्स रूल
क्रॅमर्स रूल काय म्हणते, x बरोबर dx अपॉन डी, dx ची व्हॅल्यू किती आहे 8 आणि d ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 4, 4 टू जा 8, किती मिळालं 2. y बरोबर काय आहे फॉर्म्युला dy अपॉन डी, dy ची व्हॅल्यू काय आहे 24 अपॉन d ची व्हॅल्यू 4, 4 6 जा 24. लास्टला लिहायचं द सोल्युशन इज x, y बरोबर 2, 6. अशा पद्धतीने आपण हा थोडा वेगळा क्वेश्चन दिलेला होता बघा, इक्वल टू च्या फॉर्म मध्ये होता. आपण सुरुवातीला काय केलं, दोन इक्वेशन कंपेअर केलं, कंपेअर केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इथून आपल्याला हा इक्वेशन मिळाला x - 3y = -60. याच्यावरून आपल्याला a1 ची व्हॅल्यू मिळाली, b1 ची व्हॅल्यू मिळाली, c1 ची व्हॅल्यू मिळाली. अगोदर हा इक्वेशन इक्वल टू हा घेतलं, त्याच्यानंतर हे हा इक्वेशन इक्वल टू दिस इक्वेशन घेतले. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. इथून a2 b2 c2 ची व्हॅल्यू मिळाली, d काढलं, त्याच्यानंतर dx काढलं, त्याच्यानंतर dy काढलं. क्रॅमर्स रूल अप्लाय केलं, x आणि y ची व्हॅल्यू आपण सर्च काढली. तर हा थोडा वेगळा क्वेश्चन आहे, याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.